मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज इंट्रोडक्शन लेक्चर. मित्रांनो, जे आपण वॉटर बॉर्न डिसीज आता मागचे लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेली आहे. MPW सिलेबस रिलेटेड जे आपण वॉटर बॉर्न डिसीज सिरीज जे आपण कंप्लीट केलेली आहे, त्याच्याच आता दुसरी सिरीज आहे आपली वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज. आता त्याचा इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आजपासून आपण सुरू करत आहोत आपल्या संपूर्ण टेक्निकल सिलेबसमधील एक अत्यंत महत्त्वाची आणि परीक्षेत हमखास विचारली जाणारी वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज. मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमध्ये प्रत्येक वर्षी वेक्टर बॉर्न डिसीजवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, जेवढे पण आरोग्य विभागाची भरती होतात त्याच्यामध्ये वॉटर बॉर्न डिसीज आणि वेक्टर बॉर्न डिसीज कंपल्सरी विचारले जातात. आता MPWचा तर टेक्निकल स्लॅबच आहे, 80 मार्काचं जे टेक्निकल स्लॅबच आहे त्याच्यामध्ये फक्त वॉटर बॉर्न डिसीज आणि वेक्टर बॉर्न डिसीज हे दोन विषयावर 80 मार्काचे क्वेश्चन ते विचारतात. ठीक आहे मित्रांनो, 80 क्वेश्चन विचारतात 160 मार्काला आणि 20 क्वेश्चन विचारतात फक्त 40 मार्काला, ते नॉन टेक्निकलचं आहे. ठीक आहे, आता 80 मार्काला जे क्वेश्चन विचारतात ते फक्त वॉटर बॉर्न आणि वेक्टर बॉर्न डिसीज हे याच्यावरच ते प्रश्न विचारतात. आता मित्रांनो, कधी ते वेक्टरवर विचारतात, कधी डिसीजवर विचारतात, तर कधी मॉस्किटोचा फोटो दाखवून ओळखा म्हणतात, कधी रिझर्वियर विचारतात, तर कधी इन्क्युबेशन पिरियड विचारतात, कधी ट्रीटमेंट, तर कधी सर्वेलियन्स, तर कधी MPWची भूमिका. म्हणून ही सिरीज तुम्हाला फक्त पुस्तकातील माहिती देणार नाही, तर एक्झाम ओरिएंटेड कन्सेप्ट शिकवणार आहे. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं त्यांनी वॉटर बॉर्न डिसीज आणि वेक्टर बॉर्न डिसीज रिलेटेड कोणत्याही प्रकारचं तुम्हाला क्वेश्चन विचारू द्या, आपण ते सगळं सिलेबसनुसार आपण ते कव्हर केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम इझी लँग्वेजमध्ये आपण ते नोट्स तयार केलेले आहे. मित्रांनो, तुम्ही वॉटर बॉर्न डिसीज सिरीज एकदा आपल्या यूट्यूबवर जाऊन, यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वॉटर बॉर्न डिसीज सिरीज एकदा पाहून घ्या. जेवढे वॉटर डिसीज आहे, वॉटर बॉर्न डिसीज सिरीजमध्ये जेवढे डिसीज येतात ते सगळे एकदम आपण सोप्या भाषेत आपण ते सगळं कव्हर केलेलं आहे आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड, एकदम आरोग्य विभाग भरती सिलेबस ओरिएंटेड त्यानुसारच आपण जे तर डिसीजचे नोट्स तयार केलेले आहे. मित्रांनो, एकदा यूट्यूबवर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही एकदा बघा, कारण की स्लॅबच जे आरोग्य विभागाचं जे ऑफिशियल स्लॅब आहे त्यानुसारच आपण एकदम सोप्या भाषेमध्ये वॉटर बॉर्न डिसीज कव्हर केलेलं आहे. आता वेक्टर बॉर्न डिसीज पण आपण जे तर एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम जे सांगितलेलं आहे जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच आपल्याला कव्हर करायचं. भलतीच काय आपल्याला काय कव्हर करायचं नाही, जेवढं आपल्याला सांगितलेलं आहे तेवढंच आपल्याला कव्हर केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता सगळ्यात अगोदर आपण वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे काय हे पाहू. वेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे सर्वप्रथम एक छोटासा प्रश्न. जर एखादा डास, पिसू किंवा सँड फ्लाय एखादा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवत असेल तर अशा रोगाला काय म्हणतात? त्यालाच म्हणतात वेक्टर बॉर्न डिसीज. मित्रांनो, त्यालाच काय म्हणतात? वेक्टर बॉर्न डिसीज सिरीज. आता मित्रांनो, वेक्टर म्हणजे असा जिवंत वाहक जो रोगकारक सूक्ष्मजीव एका हॉस्ट करून दुसऱ्या हॉस्टपर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. देन मित्रांनो, एक्झाममध्ये फक्त थेरी नाही विचारत. मित्रांनो, आजकाल परीक्षा खूप स्मार्ट झाली आहे. फक्त प्रश्न वाचून उत्तर द्यायचे दिवस गेले. आता डासाचा फोटो, सँडफ्लायचा फोटो दाखवतात, रॅट फ्लायचा फोटो दाखवतात, सिम्टम्सवर आधारित प्रश्न विचारतात, डिसीज कम्पॅरिझन विचारतात. म्हणून या सिरीजमध्ये प्रत्येक डिसीजसोबत आपण रिअल इमेज, वेक्टर आयडेंटिफिकेशन, डायग्राम, लाईफ सायकल, एक्झाम ट्रिक्स, PYQs, एक्सपेक्टेड MCQs हे सर्व शिकणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा ते TCS आणि IBPS कंपनी काय करतात का, आपण जे वाचून गेले ना ते स्लॅबस देतात आणि स्लॅबसनुसार ते काय करतात, मेमोरी बेस्ड क्वेश्चन विचारतात, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारतात आणि इमेज बेस्ड ते क्वेश्चन विचारतात. म्हणजे आपल्याला काय वाटतं का आपण जे जे त्यांनी स्लॅबस दिलेले आहे त्याच्यामधलं त्यांनी काहीच विचारलं नाही, असं नाही मित्रांनो. ते काय करतात, ॲप्लिकेशन बेसवर, मेमोरी बेसवर, म्हणजे तुमची समजण्याची क्षमता आणि तुमची विचार करण्याची क्षमता किती आहे ते आपल्या मोजतात ते. म्हणून मित्रांनो, ते एकदम एकदम शॉर्टकटमध्ये काय करतात, ते एकदम क्वेश्चनला एकदम फिरून ते विचारतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला घाबरायचं नाही आहे. कसंही प्रकारचं त्यांनी जे तर क्वेश्चन विचारू दे, आपल्याला ते कव्हर करता येणार आहे. आता मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण कोणकोणते रोग शिकणार आहोत. आपण एक दोन नाही तर संपूर्ण वेक्टर बॉर्न डिसीज शिकणार आहोत. मित्रांनो, आता वेक्टरमध्ये मॉस्किटो म्हणजे मच्छरनी डासामार्फत कोणते रोग पसरतात? चिकनगुनिया, डेंगू, लिम्फॅटिक फॅलेरियासिस, रिफ्ट व्हॅली फीवर, येल्लो फीवर, झिका व्हायरस, लिम्फॅटिक फॅलेरियासिस, मलेरिया, जॅपनीज इन्सेफ्लिटीज, लिम्फॅटिक वेस्ट नील फीवर, बहुतेक शिस्टोमायसिस, ऑर्पोच फीवर आणि मित्रांनो प्लेग, टायफस, लिशमॅसिस फीवर, क्रीमी कॉंगो फीवर,
लाईम डिसीज, हे मित्रांनो जेवढे डिसीज आहेत ते आपण एकदम स्टेप बाय स्टेप, वन बाय वन आपण शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, एकदम डीपमध्ये जे चार टॉपिक त्यांनी दिलेले आहे, जसे आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागाचा MPWचा स्लॅबस आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी 4 पॉईंट दिलेले आहे. कोणते? एक, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, देन सेकंड ट्रीटमेंट, थर्ड प्रिकॉशन, प्रिव्हेलेन्स, आणि फोर्थ आहे सर्वेलियन्स. ठीक आहे मित्रांनो, हे 4 टॉपिकनुसार आपण जे आहे हे पार्ट कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, प्रत्येक डिसीज अगदी शून्यपासून आपण शिकणार आहोत. आता प्रत्येक डिसीज आपण 4 भागांमध्ये शिकणार आहोत. मी आता सांगितलं ना मित्रांनो, तेच आहे. प्रत्येक डिसीज 4 भागांमध्ये शिकणार आहोत. आपला पॅटर्न पूर्णपणे टेक्निकल सिलेबसवर आधारित आहे. प्रत्येक डिसीजमध्ये आपण हे 4 पॉईंट शिकणार आहोत. पॉईंट नंबर 1, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज. पॉईंट नंबर 2, ट्रीटमेंट. पॉईंट नंबर 3, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल. पॉईंट नंबर 4, सर्वेलियन्स, मॉनिटरिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजेच एकही पॉईंट परीक्षेसाठी बाकी राहणार नाही. मग मित्रांनो, आपली टीचिंगची स्टाईल कशी असेल? मित्रांनो लक्षात ठेवा, आपण फक्त नोट्स वाचणार नाही, आपण शिकणार आहोत इमेजद्वारे, ॲनिमेशन स्टाईल, डायग्राम, कॅम्पॅरिझन टेबल्स, फ्लो चार्ट्स, मेमोरी ट्रिक्स, एक्झाम ट्रिक्स, PYQs डिस्कशन, एक्सपेक्टेड MCQs. म्हणून हा कोर्स तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल. मित्रांनो, ही सिरीज जी आहे ना, कोणासाठी आहे? ही सिरीज कोणासाठी आहे? हे सिरीज अत्यंत उपयुक्त आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW, आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर, आरोग्य निरीक्षक म्हणजे हेल्थ इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर टेक्निकल पदांसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, आता जवळजवळ एक्झाम लवकर आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, कारण की वरिष्ठ पातळीवर जेवढी तयारी झालेली आहे, सगळी ऑलमोस्ट मित्रांनो तयारी झालेली आहे. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट कधीही येऊ शकते. म्हणून मित्रांनो, टेक्निकल सिलेबसवर जोर द्या, कारण की 80 क्वेश्चन्स येतात 160 मार्काला. आरोग्य विभागाचा पॅटर्न कसा आहे? MPWला 20 क्वेश्चन येतात नॉन टेक्निकलला, म्हणजे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन मराठी ग्रामरला येतात, 5 क्वेश्चन इंग्लिश ग्रामरला येतात, 5 क्वेश्चन मॅथ रिझनिंगला येतात, आणि 5 क्वेश्चन GKला येतात. ठीक आहे मित्रांनो, हे झाले 20 क्वेश्चन 40 मार्काला. आणि टेक्निकल जे स्लॅबस आहे मित्रांनो, टेक्निकल स्लॅबस आहे 80 क्वेश्चन्स 160 मार्काला. म्हणून मित्रांनो, टेक्निकल स्लॅबस पूर्ण स्लॅबस मित्रांनो 80 क्वेश्चन्स फक्त वॉटरबॉर्न डिसीज आणि वेक्टरबॉर्न डिसीजवर आहे. म्हणून आपण एक रोग, एक डिसीज आपण एकदम सुविस्तर शिकणार आहोत, एकदम सोप्या भाषेत, म्हणजे तुम्हाला वाचतात ते एकदम लक्षात डोक्यात बसणार आहे. म्हणून मित्रांनो, हे सिरीज तुम्ही अत्यंत आपल्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. आरोग्य विभागाची भरती कधीही येऊ शकते. म्हणजे मागच्या वेळेस 2023ला आली होती, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आली होती. मित्रांनो, यंदा पण ऑगस्ट महिन्यामध्येच येणार आहे, असा 99% माझा अंदाज आहे. कारण की मित्रांनो, वरिष्ठ पातळीवर सर्व तयारी झालेली आहे. आता मित्रांनो, आपण म्हणत होते तलाठी भरती, आता तलाठीची नोटिफिकेशन आलेली. कुणालाच माहीत नव्हतं तलाठीची नोटिफिकेशन कधी येईन काही, पण अचानक तलाठी भरतीची नोटिफिकेशन आलेली आहे. मित्रांनो, सगळे स्टुडंट्स तलाठीची तयारी करतात. पण मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये कुणाला जर तयारी करायची असेल तर आत्तापासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जर ह्याच्यामध्ये आपल्याला स्लॅबस कव्हर करायचं तर ते टेक्निकल स्लॅबस आहे. कारण की 80 क्वेश्चन असतात मित्रांनो. एक क्वेश्चन तुमचा एक क्वेश्चनला 2 मार्क असतात. मित्रांनो, जर एक क्वेश्चन आला तर तुमचा एक क्वेश्चन जर रॉंग आला तर तुमचे 2 मार्क जाते. आणि मित्रांनो, यंदा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. मित्रांनो, तुम्ही अभ्यासाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्ही जेवढी मेहनत करते तेवढं तुम्हाला त्याचा फळ मिळणारच आहे. कारण की मित्रांनो, माझ्याकडून जेवढी तुम्हाला हेल्प होईल मी सगळी हेल्प करायला तयार आहे. जेवढे तुम्हाला नोट्स, मी एक नोट्स काढायलो तुमच्यासाठी, मी एक नोट्स मित्रांनो एकदम सोप्या भाषेत त्याला डिवाईड करायचा मी प्रयत्न करत आहोत. कारण की तुम्हाला वाचतात ते लक्षात यायला पाहिजे. टोटल जे टेक्निकल स्लॅबस आहे एकदम 80 मार्क, तुम्हाला 80 क्वेश्चन 160 मार्क पूर्ण तुम्हाला पडायला पाहिजे, अशी मी तुम्हाला तयारी करून देणार आहोत मित्रांनो. म्हणून तुम्ही आपल्या जे वॉटरबॉर्न डिसीज सिरीज आहे आणि वेक्टरबॉर्न डिसीज सिरीज आहे, तुम्ही एकही पार्ट त्याचा चुकू नका. स्टेप बाय स्टेप तुम्ही पार्ट पहा. बाकी मित्रांनो, तुमचा नॉन टेक्निकलचा जो स्लॅबस आहे ते पण
ते पण मला रोज त्याच्यावर पण आपली तयारी चालू आहे मित्रांनो. जसं आपल्याला त्याच्यावर काम पूर्ण झालं तर मी त्याचे पण लेक्चर मित्रांनो तुम्हाला ॲड करून देईन. जेणेकरून काय होणार का तुमची नॉन टेक्निकल सिलेबस पण मित्रांनो जवळपास कव्हर होईल. मग असे करून मित्रांनो जवळ तुमचा 100% सिलेबस तुमचा पूर्ण कव्हर होईल. म्हणून मित्रांनो मी काय केलं, वॉटरबॉर्न डिसीज जे आता तुमची ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही आपले यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही वॉटरबॉर्न डिसीज सिरीज जाऊन बघा मित्रांनो. आता वेक्टर बॉर्न डिसीज पण ऑलमोस्ट आपली रेडी आहे. म्हणून मी आत्तापासून आपली वेक्टर बॉर्न डिसीज पण अपलोड करणे स्टार्ट करणार आहे. म्हणून तुम्ही एक एक पार्ट तुम्ही एकदम डीपमध्ये एकदम स्लो एकदम समजा एक वेळेस तुम्ही पाहिले तर दुसऱ्या वेळेस तुम्ही 150ची स्पीडनी पहा. म्हणजे 125 2ची स्पीडने तुम्ही काय करा मित्रांनो लेक्चर पहा. पण एक पॉईंट तुमचा सुटला नाही पाहिजे, कारण की मी लई सोप्या भाषेत एकदम इझी एक्झाम ओरिएंटेड मी तुमच्यासाठी नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला बसते त्या एक गोष्ट लक्षात ठेवा का कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आपल्याला कॉम्पिटिशनला बघायचं नाही आहे, आपल्याला आपले प्रिपरेशनवर बघायचं आहे. मी काय म्हणेन मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपले प्रिपरेशनवर बघायचं आहे. कोण काय करो त्यांशी आपल्याला काय घेणं देणं नाही. फक्त आपला अभ्यास कसा चालू आहे मित्रांनो. रोज 3 तास अभ्यास करायचा. काही करा पण 3 तास तुम्ही बसा. तुम्ही फक्त सुरुवात तर करा ना. काय करा, 3 तास तुम्हाला जर बसू वाटत नाही ना मित्रांनो, फक्त तुम्ही काय करा, सुरुवात करा. पहिल्या दिवशी तुम्ही फक्त 10 मिनटं बसा. नाही अभ्यास होत ना, फक्त तिथं जाऊन टेबलावर बसा तुम्ही का मी अभ्यास करणार आहे. पुन्हा मित्रांनो दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्धा तास बसा. अर्ध्या तासमध्ये मोबाईल सोडून तुम्ही काय पुस्तक घ्या, काय घ्या. जर मोबाईलमध्ये तुमचे सगळे एक्झाम येतात, तुम्ही नोटिफिकेशन सगळे ऑफ करून टाका. पुन्हा डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये आपला मोबाईल टाकून द्या आणि फक्त मोबाईलमध्ये आपला फक्त फोकस स्टडीवर पाहिजे. मित्रांनो तुम्ही एक लेक्चर जर 3 वेळेस पाहिले तर 147 जर तुम्ही रूल अप्लाय केला तर तुमचा टोटल सिलेबस ऑटोमॅटिक तुम्हाला मेमोराईज होईल. कारण की पहिल्या दिवशी रिव्हिजन करायचा, मग तोच टॉपिक चौथ्या दिवशी रिव्हिजन करायचा आणि नंतर तोच टॉपिक 7व्या दिवशी रिव्हिजन करायचा. म्हणजे 147 तुम्ही हे रूल जर अप्लाय केला, फॉलो केला तर मित्रांनो तुमचा टोटल सिलेबस तुम्हाला मेमोराईज होऊन जाईल. आणि क्वेश्चन कशाही प्रकारचे एक्झाममध्ये येऊ द्या आणि तुम्ही इझीला ऑटोमॅटिक त्याला समजा सॉल्व करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो माझी एक विनंती आहे तुम्हाला, जर तुम्हाला खरंच टेक्निकल सब्जेक्ट मजबूत करायचा असेल तर एकही लेक्चर स्किप करू नका. कारण प्रत्येक लेक्चर पुढच्या लेक्चरशी जोडलेला असेल. आजचा कन्सेप्ट समजला नाही तर पुढचा टॉपिक तुम्हाला समजायला अडचण येईल. सिरीजची सुरुवात मित्रांनो, तर आजपासून आपण आपल्या वेक्टरबॉर्न डिसीजची सुरुवात करत आहोत. आणि आपल्या सिरीजमधील पहिला डिसीज आहे मलेरिया. मित्रांनो पहिला डिसीज कोणता आहे? मलेरिया. या टॉपिकमध्ये आपण वेक्टरपासून ट्रीटमेंटपर्यंत आणि सर्वेलियन्सपर्यंत प्रत्येक पॉईंट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर हा उपक्रम तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढील प्रत्येक लेक्चर तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या वेक्टरबॉर्न डिसीजमधील पहिला विषय मलेरिया. पहिला विषय काय? पहिला. तोपर्यंत मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मलेरियामध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.